नमस्कार. आज आपण टाइप्स ऑफ बायसिकल्स आणि हाऊ टू चूज वन, वेगवेगळ्या प्रकारच्या सायकली आणि त्यातली आपण कोणती सिलेक्ट करायची या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत. तर सायकलिंगचे प्रकार कोणकोणते आहेत? तर सायकलिंगमध्ये ट्रॅडिशनल किंवा क्रुझर बाईक किंवा स्ट्रीट बाईक, आपण त्याला बोलीभाषेत घोडा सायकली म्हणतो. दुसरा प्रकार येतो तो हायब्रिड बाईक. तिसरा रोड बाईक किंवा त्याच्यातच टाइम ट्रायल किंवा टी बाईक पण असते. चौथा टुरिंग बाईक. पाचवा प्रकार आहे माउंटन बाईक MTB. सहावा प्रकार आहे फॅट बाईक आणि सातवा प्रकार आहे फोल्डिंग बाईक. तर साधारणतः ह्या 7 प्रकारच्या सायकली जनरली वापरताना आपल्याला दिसतात. तर सायकल बनवताना मटेरियल कोणकोणतं वापरलं जातं? तर सायकल बनवताना मटेरियल जे आहे ते स्टील, ॲल्युमिनियम, कार्बन आणि टायटॅनियम या 4 प्रकारच्या धातूंच्या सायकली जनरली वापरामध्ये असतात. आणि आपला वापर काय आहे यावरून आपण कोणत्या मटेरियलची सायकल घ्यायची हे आपण ठरवू. पहिला प्रकार आपण पाहणार आहोत ट्रॅडिशनल बाईक, क्रुझर बाईक किंवा स्ट्रीट बाईक. तर ही जी सायकल आहे ही साधारणतः आपल्याला 4 ते 6 हजार ह्या किमतीमध्ये विदाऊट गिअर येते. काही सायकलला गिअर पण असतात, तर त्याची किंमत थोडीशी जास्त असू शकते. 6 ते 12 हजार रुपयाच्या आसपास आपल्याला ही सायकल येते. हे जे मी किंमत सांगतो हे याच्यात व्हॅरी होऊ शकतं. तर ही सायकल बनवताना सेफ्टी आणि कम्फर्ट याचा विचार केलेला असतो. ही सायकल स्टील किंवा ॲल्युमिनियम पासून बनवली जाते. हिचं वजन साधारणतः 11 ते 15 किलो असतं. बऱ्याचदा ही सिंगल स्पीड असते. क्वचित हिला गिअर्स पण असतात. हिचा हँडलबार हा उंच असतो आणि त्यामुळे सरळ बसून सायकल चालवता येते. टायर जाड असतात. स्प्रिंगचं सस्पेन्शन असतं. सस्पेन्शनचे सीट असतात. लार्ज आणि हेवी ट्युब्युलर फ्रेम असते हिची. सायकलला कॅरियर किंवा बास्केट असते, सामान ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ह्या स्ट्रीट बाईकचे फायदे काय आहेत? तर कमीत कमी किमतीमध्ये ही आपल्याला मिळते. हिला मेंटेनन्सचा खर्च फार कमी लागतो. हिचे स्पेअर्स आणि सर्व्हिस ह्या सगळीकडे अगदी साध्या दुकानात पण उपलब्ध असतात. आणि अपराईट पोझिशनमुळे समोरचा रस्ता आपल्याला पूर्ण नजरेत असतो आणि त्याच्यामुळे चालवण्यास ती सोपी जाते. हिचे तोटे काय आहेत? ती जड असल्यामुळे आपल्याला जास्त स्पीड घेता येत नाही आणि लो एंड कंपोनंट्स हिच्यामुळे वापरल्यामुळे ती आपल्याला रिपेअर वारंवार करावी लागू शकते. तर ह्या सायकलचे समाजामध्ये उपयोग काय आहेत? शहर किंवा गावातल्या गावात फिरायला या सायकलचा उपयोग होतो. जवळपास आपण ड्युटी असेल तर कामावर जाण्यासाठी जवळपास अंतर असेल तर तिचा उपयोग होतो. आपल्या समाजामध्ये जे भाजीवाले, दूधवाले हे लोक त्यांचं दूध वाहण्यासाठी, भाजीपालासाठी किंवा इतर छोटी मोठी कामं करण्यासाठी ह्या सायकलचा उपयोग करतात. पोस्टमन पूर्वी पत्र वाटपण्यासाठी सायकलचा वापर करत असत. तर अशा ह्या सायकलचे आपल्याला उपयोग आहेत. दुसरा जो प्रकार आहे तो हायब्रिड बाईक. हायब्रिड बाईक ही साधारणतः 20 ते 35 हजारच्या रेंजमध्ये येते. हायब्रिड बाईक ही MTB आणि क्रुझर बाईक यांचं कॉम्बिनेशन आहे. हायब्रिड बाईकच्या फ्रेम ह्या टिकाऊ आणि हलकी होण्यासाठी ॲल्युमिनियमचा असतात. काही हायब्रिड सायकल कार्बन फायबरपासूनही बनवल्या जातात. हायब्रिड बाईकला पुढे 3 सेट असतात गिअरचे आणि मागे 7 ते 9 गिअर्सचा रेअर व्हीलला असतात व त्यामुळे रायडरला 27 कॉम्बिनेशन्सवर च्या गिअर रेशोवर ही सायकल चालवायला भेटते. काही हायब्रिड बाईकला ॲडजस्टेबल हँडलबार असतात. त्याचा स्टेम असतो, त्याच्यामुळे ते खालीवर आपल्याला चालवण्याच्या पद्धतीनुसार करता येतं. काही हायब्रिड बाईकला कार्बन फोक पण येतात, त्यामुळे वजनाला फरक पडतो आणि चालवताना शॉकही अब्सॉर्ब होतात. या हायब्रिड बाईकचे फायदे काय आहेत? हायब्रिड बाईक ही MTB पेक्षा फास्ट असतात आणि ऑन रोड तसेच थोडाफार ऑफ रोड असेल तरीही आपल्याला ही बाईक चालवता येते.
अपराईट पोझिशनमुळे आरामात आणि लॉंग डिस्टन्सही चालवल्याला सोपं जातं. हायब्रिड सायकलला फ्रेमला कॅरियर, किकस्टार्ट किंवा लाईट फिक्स करायची व्यवस्था असते. नॉन ॲग्रेसिव्ह फ्रेममुळे कम्फर्टेबल आणि इझी राईड होते. बिगिनर पण ही सायकल चालवू शकतात. हायब्रिड बाईकचे तोटे काय आहेत तर रोड बाईकपेक्षा वजनाला थोडी जास्त असते आणि त्याच्यामुळे थोडा स्पीड रोड बाईकपेक्षा कमी मिळतो आणि स्ट्रीट बाईकपेक्षा ती महाग असते. अपराईट पोझिशन आणि बिगर टायर असतात तिचे रोड बाईकपेक्षा, त्याच्यामुळे रेजिस्टन्स थोडासा जास्त असतो. हायब्रिड बाईकचे फायदे यांचा जर विचार केला तर तुम्ही शहरात आणि आजूबाजूला शहराबाहेर ही तुम्ही चालवू शकता. लांब ज्या अंतराच्या ज्या राईड्स असतात, BRM असेल किंवा थोडाफार अपरोड असेल तर तरीही आपण हायब्रिड बाईकचा वापर करू शकतो. हा एक चांगला पर्याय नवीन लोकांसाठी आहे, कारण याची किंमत खूप जास्तही नसते आणि अपग्रेड करताना इझिली विकता येते. तिसरा प्रकार जो आहे तो रोड बाईक. रोड बाईक ही साधारणतः 50,000 ते 5 लाखापर्यंत असते. काही रोड बाईक तर अगदी 8-9 लाखापर्यंतही येतात. ह्या सायकल चांगल्या पेव रोड्स किंवा स्मूथ रोडवर चालवतात. माझ्या मागे जी दिसते राईट साईडला ही रोड बाईक आहे. तुम्ही तिचं हँडल बार बघू शकता. टायर साईज जी लहान आहे ती बघू शकता. या सायकलची फ्रेम वजनाला हलकी असते आणि कॉम्पॅक्ट असते. तिचा आकार जो आहे तो रेसिंगसाठी आणि ॲग्रेसिव्ह असतो. यात एन्ड्युरन्स जॉमेट्री असल्यामुळे ह्या जास्त स्पीडसाठी बनवलेल्या असतात. ह्या बाईक एकतर ॲल्युमिनियम किंवा अल्ट्रालाइट कॉम्पोजिट कार्बन फायबर पासून बनवलेल्या असतात. यांची टायर बारीक असतात. तुम्ही बघू शकता हे टायर अगदी बारीक आहेत. यात जवळपास 100 PSI ते 140 PSI पर्यंत हवा भरली जाते. ह्या सायकलला ड्रॉप हँडल बार आहे. ड्रॉप हँडल बार असतो त्यामुळे ॲग्रेसिव्ह पोझिशन मिळते आणि तुमची स्पीड वाढण्यात मदत होते. या सायकलला नॅरो सॅडल असतं. सॅडल जे आहे ते अगदी बारीक असतं. ह्यात वेगवेगळ्या जॉमेट्रीच्या बाईक असतात. काही ॲग्रेसिव्ह रेसिंगसाठी असतात, टाईम ट्रायल असतात आणि एन्ड्युरन्स बाईक, अशा 3 प्रकारच्या जॉमेट्री आपल्याला रोड बाईकमध्ये आढळून येतात. या बाईकमध्ये मेकॅनिकल शिफ्ट आणि इलेक्ट्रिक शिफ्ट गिअर असतात. मेकॅनिकल म्हणजे आपल्याला हाताने ऑपरेट करायला लागतात आणि इलेक्ट्रिकला आपण शिफ्ट केलं की ते आपोआप शिफ्ट होतात. त्याला वायर वगैरे हा प्रकार नसतो. याचं क्रँक, पेडल आणि पॉवर मीटर आणि कार्बन व्हील स्पीडसाठी आपल्या चॉईसनुसार बदलता येतं. याचा फायदा काय आहे तर ह्या वजनाला लाईट असल्यामुळे या फास्टर असतात. खूप फास्ट चालवण्याला आपल्याला मदत होते. यात सायकलचा तोटा काय तर ह्या सायकल फक्त पेव गुड कंडिशन रोड्स असतील त्याच्यावर आपल्याला चालवता येतात. ही सायकल चालवताना खूप अलर्ट राहावं लागतं, कारण छोटे टायर असल्यामुळे मध्ये काही अडथळा आला तर आपल्याला पडण्याची शक्यता असते. या सायकलचे फायदे काय तर ही सायकल रेसिंगसाठी वापरली जाते, BRM राउंडेनिअरिंगसाठी वापरली जाते आणि आपण थोडक्यात स्टाईल स्टेटमेंट पण म्हणू शकतो. चौथा प्रकार जो आहे तो टुरिंग बाईक. ह्या बाईक साधारणतः 90,000 ते 3 लाख ह्या रेंजमध्ये आपल्याला उपलब्ध असतात. टुरिंग बाईक ही लॉंग डिस्टन्स, मल्टी डे इव्हेंट किंवा वीकली ॲडव्हेंचर राईड्सच्या दृष्टीने डिझाईन केलेल्या असतात. ह्या रिलायबल, मजबूत आणि कम्फर्टच्या दृष्टीने बनवलेल्या असतात. ह्या सायकलला कॅरियर असतं. या सायकलला गिअर कॉम्बिनेशन्स, हिल्स आणि रफ टेरेनच्या दृष्टीने योग्य प्रकारे असतं. टुरिंग बाईक ह्या हायब्रिड आणि माउंटन बाईकपेक्षा हेवी असतात. हँडलबार ॲडजस्टेबल असतो. टुरिंग बाईकला फ्रंट आणि रेअर पॅनियर सामान ठेवण्यासाठी असतात. जनरली 21 गिअरचा रेशो असतो. बॅगेजचं स्टीप हिल क्लाइंब करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो. 5वा प्रकार जो आहे तो माउंटन बाईक किंवा MTB.
ह्या बाईक साधारणतः 30,000 ते 1.5 लाखापर्यंतच्या रेंजमध्ये असतात. काही बेसिक सायकल्स ह्या 15,000 रुपयापर्यंतही मिळतात. माउंटेन बाईक ही ऑल टेरेन बाईक असते. ती रफ आणि स्मूथ रोड वरही चालवता येते. MTBला साधारणतः 21 ते 27 असा गिअर रेशो असतो. रिम आणि डिस्क ब्रेक अशा दोन्ही प्रकारात ही बाईक येते. MTBची फ्रेम ही ॲल्युमिनियम आणि कंपोजिट मटेरियलचीही असते. काही बाईक ह्या स्टीलच्याही असतात. MTBला पुढे सस्पेन्शन असते. आपण बघत असाल तर इथे तुम्हाला दिसेल स्टील सस्पेन्शन आहे. MTB रगड टेरेनसाठी बनवलेली असते, त्यामुळे तिची फ्रेम ही वाईड आणि अपराईट असते. टायर जाड असतात. तुम्ही बघू शकतात ह्या MTBचा टायर आणि हा रोड बाईकचा टायर, तुम्हाला इथे कंपॅरिझन दिसेल. दोघं टायरमध्ये फरक आहे. तर MTBचा टायर हा जाड असतो, त्यामुळे रॉकी आणि बम्पी म्हणजे खडबडीत रस्त्यावर चालवणंही सोपं जातं. हँडल बार स्ट्रेट आणि वाईड असतात, त्याच्यामुळे बॅलन्सिंगला मदत होते. MTBच्या रिम आणि स्पोक हे मजबूत असतात. याचे फायदे काय आहेत तर MTB ह्या डोंगराळ भाग असेल, खडबडीत परिसर असेल, खडकाळ रस्ता असेल, कंट्रीसाईड रोड असेल, त्याच्यावर चालवण्यासाठी योग्य असते. MTBला सस्पेन्शन असतं पुढे आणि त्याच्यामुळे खडबडीत रोडवरही आपल्याला झटके कमी बसतात आणि कम्फर्ट मिळतो. बसण्याची पोझिशन जी आहे ती सरळ असल्यामुळे रोडवर आपली नजर व्यवस्थित राहते. MTBचं डिझाईन हे माउंटन क्लाइम्बिंगच्या दृष्टीने केलेलं असतं व त्यामुळे कम्युटिंगसाठी याला लिमिटेशन्स येतात. हा या थोडा डिसॲडव्हान्टेज आपण म्हणू शकतो. शॉक ॲब्सॉर्बर आणि जाड टायरमुळे इतर सायकलपेक्षा त्या वजनाला थोड्या जास्त असतात. MTBमध्ये 3 प्रकार येतात: रिजिड, हार्ड ट्रेल आणि फुल सस्पेन्शन. रिजिडमध्ये टायर जाड असतात, सरळ हँडलबार असतो आणि पुढचं आणि मागचं असे दोन्ही सस्पेन्शन त्याला नसतात. हार्ड ट्रेलमध्ये ह्या प्रकारामध्ये पुढे सस्पेन्शन असतं आणि बाकी सर्व रिजिड बाईकप्रमाणेच असतं. आणि फुल सस्पेन्शन किंवा ड्वेल सस्पेन्शन ह्या प्रकारामध्ये पुढे आणि मागे दोन्ही ठिकाणी सस्पेन्शन असतं. पुढचा प्रकार आहे फॅट बाईक. ही बाईक साधारणतः 25,000 ते 1.5 लाख या रेंजमध्ये असते. ब्रँड आणि मटेरियलनुसार तिच्या किमतीत फरक पडू शकतो. हिचे टायर मोटरसायकल टायरप्रमाणे जाड असतात, म्हणून तिला फॅट बाईक म्हणतात. टायरची विड्थ साधारणतः 3.8 इंच म्हणजे 97 mm किंवा यापेक्षा मोठी असते. या बाईक परदेशात विंटरमध्ये आईस बाईक्स किंवा स्नोई कंडिशनमध्ये वापरल्या जातात. बीचवर बारीक वाळूत ह्या बाईक चालवतात. काही हौशी रायडर सरळ रोडवरही या बाईक चालवताना आपल्याला दिसतात. पुढचा प्रकार आहे फोल्डिंग बाईक. ही बाईक साधारणतः 35,000 ते 1.5 लाख ह्या रेंजमध्ये येते. सायकलची स्टँडर्ड व्हील साईज ही 26 इंच आहे, पण फोल्डिंग बाईकचे टायर जे आहेत ते लहान म्हणजे 16 ते 20 इंच एवढे असतात. ही बाईक फोल्ड करण्यासाठी क्लॅम्प्स आणि इंजेसचा वापर केलेला असतो. प्रॅक्टिसने 1 मिनिटात ही बाईक फोल्डिंग प्रोसेस पूर्ण होते. ह्या बाईकचे वजन हलके असते. वजन कमी राहण्यासाठी या ॲल्युमिनियम किंवा टायटॅनियमच्या असतात. कमी वजनामुळे ही सायकल तुम्ही ट्रेन, बस, कार मध्ये कॅरी करू शकतात. या बाईकचे फायदे काय आहेत? शहरातल्या शहरात फिरायला चांगली असते. कामावर जाण्यासाठी वापरता येते. फोल्ड करून ती आपल्या ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये आत ठेवता येते. ट्रॅफिकमध्ये चालवण्यास मोठ्या बाईकपेक्षा सोयीस्कर असते. ही बाईक फोल्ड करून कारमध्ये बॅकपॅक, डफल बॅग किंवा बाईक सुटकेसमध्ये घडी करून ठेवता येते आणि बस, ट्रेन किंवा प्लेनमध्येही ट्रॅव्हल करताना ही कॅरी करता येते. हिचे डिसॲडव्हान्टेज काय आहेत तर फोल्डिंग बाईक साधारणतः 12 kg किंवा थोडे जास्त वजनाला असतात. फ्रेम लॉंग सीट पोस्टमुळे थोडी जाड असते. ही बाईक इतर बाईकपेक्षा थोडी अनस्टेबल असते रोडवर चालवताना. तुम्हाला ह्या सायकलच्या प्रकारांबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर माझा सायक्लिस्ट डॉक्टर
या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.